नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. मंडळी, सध्या निवडणुकांचं वारं सध्या खूप जोराने वाहत आहे. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आगामी काळात म्हणजेच येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. या ठिकाणी ईव्हीएम वापरलं जाणार आहे, जे की गेली कित्येक वर्ष मतदान प्रक्रियेमध्ये एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच की गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या बाबत अनेकसे प्रश्न उपस्थित केला गेला. बऱ्याचशा बातम्या येऊन गेल्यात. त्यावरती ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे, ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जाते आणि ईव्हीएमचा आधार घेऊन उमेदवारांना विजयी केलं जातं. अशा एक ना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष मोठ्या पद्धतीने यावरती बोलताना आपल्याला दिसतो. पण आतापर्यंत कुठलीही सामाजिक कार्यामध्ये काम करणारी संघटना किंवा कुठल्या व्यक्तीने यामध्ये आवाज उठवला असेल हे आपण कधीच पाहिलं नव्हतं. तर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आणि त्या अंतर्गत बाळदादा आवारे पाटील यांनी ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा हा नारा दिलाय. त्याच अनुषंगाने ते आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाळदादा, नमस्कार, स्वागत आहे. तुमचे आंदोलन आम्ही असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेत. अतिशय प्रचंड आक्रमक आणि आंदोलनाला धार तुमच्या पाहिली. ईव्हीएमच्या बाबत तुम्ही आता बोलताना दिसतायत, तर आम्हाला नक्कीच आशा आमच्या पल्लवीत झाल्या की ईव्हीएम बद्दल तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी प्लॅनिंगने समोर आलेले असाल. काय आहे तुमचं नेमकं म्हणणं आणि कशा पद्धतीने तुम्ही समोर जाणार आहात? विषय असा आहे, आपण जेव्हा ईव्हीएम मशीनवर आतापर्यंत बातम्या पाहिल्या आणि त्या गोष्टीवर आपण सर्वजणांनी विचार केला, सर्वसामान्य मतदार म्हणून, एक मतदान करणारी व्यक्ती म्हणून, जे तुम्हाला वाटतंय तेच मला वाटतंय आणि तेच अजून प्रत्येक गावाखेड्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाला वाटतंय की मतदान एकतर्फाच का होतंय. आणि लोकशाही मधला जो विरोधी पक्ष घटक आहे तो लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे, जो की राजकारणाचा पाठीचा कणा मानला जाईल. त्या विरोधी गटाला ते विरोधी पक्ष म्हणणे एवढी पण ताकद त्यांच्यात शिल्लक नाही राहायला लागली. म्हणजे एवढं मत परिवर्तन कसं झालंय सर्वसामान्य जनतेत, हा प्रश्न आम्हाला सर्वांना पडतोय. म्हणून ईव्हीएम ह्या विषयावर आपण सामाजिक चळवळीच्या माध्यमातून खूप मोठं आणि तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत. बर, आता गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने विरोधी पक्ष हा ईव्हीएमच्या बाबत खूप मोठ्या पद्धतीने